हॅलो एव्हरीवन, आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी. तर आजची भाजी एकदम स्पेशल आहे, कारण आजच्या भाजीमध्ये मी तेलाचा वापर करणार नाही आहे. अजिबात तेल नाही टाकणार आहे. बिना तेलाची भाजी बनणार आहे, ती पण मसाल्याची. तर लगेच बघूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा. 2 कांदे घेतले, त्यानंतर खोबरं घेतले आणि शेंगदाणे. हे व्यवस्थित मसाला जसं भाजतोय तसं भाजून घ्यायचं आहे. मसाला काढून घ्यायचा आहे. एकदम चांगलं असं ब्राऊन भाजलं की थोडंसं अद्रक, त्यानंतर लसूण, नंतर कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर. आता मसाला झाला आहे, गॅस बंद केलेला आहे. आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया थोडंसं पाणी टाकून. आता वांगी घेऊया कट करून. तर वांगे कट करून घ्यायचेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत. कट केल्याच्यानंतर आतमध्ये खराब आहेत किंवा चांगले आहेत वांगे बघून घ्यायचेत आणि मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेत. आणि मसाला पण झालेला आहे बघा. एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे. अजिबात बिलकुल पाणी नाही टाकलं. मसाला भाजताना पण मी तेल नाही टाकलं. आणि आता फोडणी पण करणार आहे. बघू शकताय, मिरची टाकली आहे, हळद टाकलं आहे, मीठ टाकलं आहे चवीपुरतं. त्यानंतर टमाटर तो पण बारीक कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर. तर सर्व मसाला मिक्स करून घेतला आहे. आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण वांग्यामध्ये जो मसाला तयार केला आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. भरले वांगे बनवतो आहे. अशाच प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे बघा. आता कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये टाकायचा आहे मसाला. बघू शकता, तेल अजिबात वापरलेलं नाही आहे. तर मसाला असाच परतून घ्यायचा आहे. शेंगदाण्यामध्ये तेल असतं, त्यानंतर खोबऱ्यामध्ये तेल असतं. जेव्हा आपण थोडंसं भाजी होते वरती तेल त्याचं सुटतं. सुरुवातीला तसंच परतून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि आता परत थोडंसं मसाला शिजवून घ्यायचा आहे. बघू शकताय, मसाला एकदम छान असा शिजून तयार झाला आहे. आता त्यामध्ये टाकूया वांगे. तुम्हाला एकदम घट्टसर भाजी हवी असेल तर असंच झाकण ठेवून शिजवून घ्यायचे वांगे. ती पण भाजी खूप छान लागते. मी थोडासा रसा करत आहे, तर पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता वांगे शिजत ठेवूया झाकण ठेवून. 10 ते 15 मिनटं लागतात. तर बघायचे वांगे झालेत का नाही. 5 मिनटं झाले की थोडंसं झाकण काढून बघायचे झालेत का नाही. परत झाकण ठेवले, वांगे झाले नव्हते. परत 10 मिनटांना बघितलं तर आता वांगे व्यवस्थित झालेत बघा. ग्रेव्ही पण एकदम छान अशी दिसत आहे. आणि वांगे झाले का नाही तर ते कसे ओळखायचे बघा, ही पण टिप आहे. तर पाठीमागच्या देठाला दाबून बघायचं आहे. देठ त्याचं चांगलं दबल्या गेलं म्हणजे वांगे बरोबर शिजलेले आहेत. आता वरतून कोथिंबीर टाका आणि गरमागरम रस्सा भाजी रेडी झाली आहे. भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबत पण खायला एकदम भारी अशी भाजी होते. तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा.